हाय, नमस्कार माझ्या भाऊ बहिणींना. तर भाऊ बहिणींना आता मी आंघोळी करून बसली. कारण की दवाखान्यामध्ये माझं 3 दिवस गेला आईपाशी दवाखान्यात गेल्यामुळे तुम्हाला सांगते तिथं म्हणजे बाथरूमची ह्याची सोय होती, पण आंघोळीची काही सोय नसल्यामुळे तुम्हाला सांगते मी काहीच करू शकत नव्हते. तरी पण मी पिंकीकडं काल ड्रेस मागवून घेतला आणि तिथं मग कपडे ही चेंज केली. तर भाऊ बहिणींना कसं कसं काय झालं ही तर तुम्हाला मी सांगितलंच नाही, तर तुम्हाला समजून सांगणं पण तितकंच गरजेचं आहे. तर मला सांगावं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगते. काय प्रॉब्लेम असेल तर ती पण तुम्ही मला सांगा. पहिली गोष्ट तर खरंच पिंकीला लय आशीर्वाद लागल बाई. तिने उकाळलेलं इतकं पाणी तुम्हाला सांगते, गरम गरम पाणी आहे ना. मेन मुद्दा म्हणजे आहे का नाही, मी पण दवाखान्यातून इतकी कटळून गेले होते ना. मी 3 दिवस अक्षरशः, तुम्ही म्हणसाल काय म्हणते ही, खोटं बोलते का खरे बोलते, पण वरच्या परमेश्वराला माहिती. मी अक्षरशः 3 दिवस दवाखान्यात आहे का नाही, न दिवसा न रात्री. म्हणजे रात्रीचं तुम्हाला सांगते का नाही, साधारणपणे पाट आहे का नाही, मी ज्यावेळेस मॅडम राऊंडला यायच्या 2:30-3 वाजता त्या राऊंडला यायच्या, किंवा 3:30 वाजता अशा टायमाला तुम्हाला सांगते मॅडम राऊंडला यायच्या. राऊंडवरनं गेल्यानंतर ना बघायच्या मॅडम राऊंडला येतोपर्यंत मी हायाशी जागी राहायची. दिवसभर मी झोपत नव्हते, रातभर मी झोपत नव्हते, कारण की झोपच माझी उडली होती, मला झोपच येत नव्हती. तशीच भितडाला टिकून मी बसायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला जातील आणि त्यात आईवर लक्ष ठेवायचे, कारण की आईला इंजेक्शन गोळ्या कंटिन्यूली तुम्हाला सांगते दिवसाच्या 4 कम्प्लिटली 4 बाटल्या व्हायच्या दिवसाच्या. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 4 बाटल्या तिच्या व्हायच्या. मग त्यात इंजेक्शनाचा डोस, परत तुम्हाला सांगते गोळ्या भारी भारी दिल्या, पण तिला रिझल्ट काहीच आला नाही भाऊ बहिणीनं. त्यात माझी भाऊ बहीण पण म्हणत होती की योग्यता त्या दवाखान्यातनं हलव, कारण की इथं तुम्ही टायमात म्हणजे टाइम वेस्ट करू नका. कारण की कसं आहे माहिती आहे का, मला काय तिथं दवाखान्यामध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हती, पण मी आता तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देते भाऊ बहिणींनो. तर आता आपण ऍडमिट केल्या, तर त्यांचा होता किती 3 दिवसाचा आपल्याला कोर्स सांगितला होता, पण 3 म्हणता म्हणता त्यांनी 5 दिवसाचा ठेवला होता. पण आता 5 दिवसाचा आपण ठेवला पण असता, ज्या टायमाला तुम्हाला सांगते रिझल्ट आला असता तर आपण नक्कीच ठेवला असता. पण तुम्हाला सांगते विषय काय व्हायचा माहितीये का, ज्या टायमाला तुम्हाला सांगते आईला इंजेक्शन गोळ्या आणि सलाईन नाही लावलं का नाही, तर आई एवढी तेवढी का होईना म्हणजे अशी चालत होती, पाय धरत होती, चालत होती, मला धरून चालायची. आणि इंजेक्शन गोळ्या सलाईन लावली की तुम्हाला सांगते तिचा पाय जागेवरच हे व्हायचा, पायच उचलत नव्हता तिचा, कसलाच पाय उचलत नव्हता. पण तरी पण आता कसं आहे, आपलं पेशंट तिथं असल्यामुळे आपल्याला काही जास्त बोलता येत नव्हतं. आम्ही काढलं डोळा म्हणतात का, डोळ्या कापड ओढून आपल्या वेळ आलती म्हणून तुम्हाला सांगते तसं 3 दिवस काढलं. तरी पण दुसऱ्या दिवशी आम्ही मॅडमला म्हणलं की आम्हाला इथनं सोडा म्हणलं, बघतो म्हणजे असं दुसरीकडे नाही का. तर म्हणल्या की नाही, माझा जेवढा कोर्स आहे तेवढा कोर्स तुम्हाला करावा लागला. आता कसं आहे, बळजबरी केल्यासारखं भाऊ बहिणींना, आपले पेशंट असल्यामुळे काय जास्त जास्त आपल्याला बोलता आलं नाही आपल्याला. असू द्या म्हणलं चला. तर तुम्हाला सांगते आयला तर काही रिझल्ट आला नाही किंवा काहीच नाही. आता काय झालंय काय नाही तर तुम्हाला सांगते, रिपोर्ट मी तुम्हाला दाखवते. त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे असं होतं त्यांचं म्हणणं की आता तुम्हाला सांगते आई माझ्यापासून जरा साईडला असल्यामुळे मी तुम्हाला हे विषय बोलते, नाहीतर मी काही हे विषय जास्त असा बोलली नसती. डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला सांगते म्हणजे त्यांनी दुयार्थी सांगितलं होतं. कसं, कधी आम्हाला सांगतात की तुम्हाला सांगते कधी, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जी पॅरालिस आहे ना, ती पॅरालिस होऊन गेला, असं त्यांचं म्हणणं होतं. परत दुसऱ्यांदा काय म्हणणं होतं की पॅरालिस नाही, तिच्या शिरा गाठाळलेल्या आहेत, त्या शिर चॉकअप झालेल्या आहे, त्यामुळे ही प्रकरण अशी घडते ती. तर भाऊ बहिणींनो, आता तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती म्हणजे काय मुद्दा सांगायचा हे आम्हाला बी काय कळत नव्हतं. आता तुम्हाला सांगते आज तिचं रिपोर्ट आलं. रिपोर्ट आल्यानंतर जेवढं आपल्याच्यानं होतं होईल एवढं तर आम्ही प्रयत्न केलं, राजून आणि मी. म्हणजे आमचं हे हो का, तुम्हाला सांगते तिचं शुगर बीपी हे चेक केलं का नाही, त्याच दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होतं आणि तज्ञ डॉक्टर आहे. म्हणजे बऱ्यापैकी असं रिझल्ट पडतो का हो का, कुणाला ज्याला पडायचं त्याला पडतो, ज्याला नाही पडायचं त्याला पडत नाही, बरोबर आहे का. पण आपल्याला तर काय आला नाही बरं का फरक. पण असू द्या. तसं तर कसं आहे, प्रत्येक माणसाची ही परीक्षा चालू असते आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते वेळ संकट आलेलं असतं, पण ते ज्या वेळेवरती दूर व्हायचं त्याच वेळेवरती ती दूर होणार, बरोबर आहे का नाही. तर हो का, ही एक्सरा काढलेला आहे आईचा. आता ह्या एक्सरामध्ये आहे का नाही, ते आपल्याला काय म्हणते, त्या मॅडमचं काय म्हणणं आहे की एक्सरामध्ये काहीच नाही, असं त्यांचं आम्हाला म्हणणं आलं बरं का. पण तसंच तुम्हाला सांगते विश्वास, कारण की आमच्या म्हणजे आपल्या आईला आहे का नाही, तुम्हाला सांगते रिझल्ट नाही पडल्यानंतर ना, आता कसं आहे, शेवटी जन्म दिलेले आहे भावा बहिणींना, बरोबर आहे का नाही. मग आता आपल्या डोळ्यातनं अश्रू ही गळणार, मग ती खरं अश्रू आहेत का खोटं अश्रू आहे हे पण ते आपल्यालाच माहिती. कारण की आपण आपल्या मनापासून आपल्याला वाईट वाटते. काय गोष्टी आहेत ते आपल्या डोळ्यासमोर घडतात ते आपण बघू शकत नाही. त्या टायमाला तुम्हाला सांगते ना,
माझ्या मनाला इतकं ही वाटायचं ना, मला काय करावं काय नाही मला हे काय समजत नव्हतं. ज्या टायमाला तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी ही एक्सरा काढला गेला. एक्सरा काढल्या गेल्यानंतर ना अजून मी राजून आणि मी काय केलं, त्या टायमाला तुम्हाला सांगते आवी पण आलेला होता, राजू आलेला होता. मग राजून मी काय केलं, ही एक्सर आणि ही जी आईची फाईल आहे ही फाईल घेऊन आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, की स्पेशलिस्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे असं हाडांचा शिरांचा असं डॉक्टर आहे, तर ह्या डॉक्टराकडे आपण गेलो. तर त्या डॉक्टरांनी आम्हाला एकमेव पर्याय असं सांगितलं, की तुम्ही एक वेळेस MRI करून घ्या. MRI केल्यानंतर ना तुम्हाला समजेल काय भानगड आहे काय नाही. ती भानगड बरं ठीक आहे म्हणलं चालेल, ती पण करायला आम्ही तयार झालो. तर मग डॉक्टरांना ही एक्सरा आम्ही म्हणजे ज्या डॉक्टरकडे आम्ही एक्सरा काढला त्या डॉक्टरांनी आम्हाला ह्यात काहीच नाही असं सांगितलं गेलं. पण हाच एक्सरा घेऊन आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. कुठलं संसर्ग का काहीतरी असं काय रे, संसर्ग करावं रे, अंथुर्ण अंथुर्ण काहीतरी असं हा संसर आहे ग. संसरला गेलतो आम्ही, कदाचित त्या राजाला नाव माहिती आहे पण तुम्हाला सांगाल. तर त्या डॉक्टरांना आम्ही दाखवलं, तर त्या डॉक्टरांना ही एक्सरा बघितला. काय असेल आता राजूला माहिती. तुम्हाला सांगते ही एक्सरा बघितल्यानंतर ना त्यांनी त्या डॉक्टरांचं म्हणणं काय आलं माहितीये का, तर ही एक्सरा ही आता हे असं आहे. तर तुम्हाला सांगते ही जी बसायचं म्हणजे तुम्हाला सांगते ही गादी जी असते ना आपली बसायच्या, हो का हिथं आहे नाही तर इथं मनकं दिसतात, हो का हिथं बघू शकता तुम्ही, का इथं दिसतंय तिथं, आणि इथं आहे ना इथं मोकळी जागा दिसते, हो का ही एवढी. मग ती म्हणलं ही जी आपलं माकड आहे ना, माकड हाड जी म्हणजे आपली बसायची जी गादी असते ना माकड हाड, त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. तर ही माकड हाड आहे ना, कदाचित ही गादी आहे ना म्हणजे सरलेली असेल, सराकलेली असेल ही, असं त्या डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला. तर म्हणलं बरं ठीक बरं म्हणलं आता पेशंट तर आपल्या ह्या दवाखान्यात असल्यामुळे काय आम्हाला काय करता आलं नाही, आजच सुट्टी झाली. तर पहिलं तुम्हाला सांगते, आज आईला घरी घेऊन आलो, मस्तपैकी अशी त्याला गरम पाण्याने आंघोळ घातली, त्याला मालिश केली तिची. तर गोळ्या पण भरपूर अशा दिलेल्या आहेत. तर ही एक्सर आहे. आता जेवढं आमच्याच्याने म्हणजे कसं आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते, आमच्या काही घरामध्ये झालं किंवा काय झालं, शाणं सुरतं माणसं कोणच नाही, किती केलं तर पोरासोरांचा खेळ. जिकडं जी कोण काय म्हणाल ना तिकडंच आम्ही पळालो. की एक आशा होती आम्हाला की चला बाबा पैसा गेला तरी चालेल पण आपलं माणूस आपल्याला चांगलं होऊन भेटेल. पण ते अपेक्षा आपली बाळा थांब, ती अपेक्षा आपली व्यर्थ गेली. पण असू त्याच्याला वरचा परमेश्वर आहे, परमेश्वराची ही जी परीक्षा परमेश्वराची चालू आहे ना ही एकदम अशी लय संकट टाकलंय आपल्यावरती. पण असू त्याच्याला तुम्ही मार्ग निघाल आणि तुमच्या आशीर्वादाने नक्कीच. बाळा तू शांत बस. तर तुम्हाला सांगते आता ह्या चिठ्ठ्या आहेत, तर ह्या चिठ्ठ्या कशा कशाच्या आहेत ही पण मी तुम्हाला दाखवते. तर आता ज्यावेळेस सुट्टी झाली तर आता तुम्हाला सांगते ही छातीच्या पट्ट्या आहेत, त्या भरपूर अशा पट्ट्या आहेत, त्या भरपूर अशा पट्ट्या आहेत तुम्हाला सांगते. बाळ थांब गप. तर तुम्हाला सांगते रिपोर्ट तुम्हाला, तर मी म्हणलंच होतं तुम्हाला मी रिपोर्ट दाखवणार. आता जेवढं आपल्या चॅनल होईल असं आपण तरी केलेलं आहे. तर आता हे कशा कशाच्या चिठ्ठ्या आहेत आणि कशा कशाच्या दिल्यात ही पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला दाखवते मी. तर ज्या दवाखान्यात आता आय ॲडमिट होते ना, तर त्या दवाखान्यातली ही तिची छातीची पट्टी आहे ना, छातीची पट्टी आहे काढल्या गेलेली. तर ही सिटी स्कॅन ही आता काय तुम्हाला दिसना झालंय बरं का तसं जास्त, पण असू द्या. ही इथं पाठीमागं त्यांनी लिहून दिलेलं आहे, हो का ही पाठीमागं लिहून दिलेली ही जी आहे ना ही सिटी स्कॅन. तर ही सिटी स्कॅन करायची चिठ्ठी लिहून दिलेली आहे त्यांनी. तर असो त्याच्यावरती ही जी आहे ना चिठ्ठी, तर ह्याच्यावरती कुठल्या कुठल्या ही केल्या पाहिजेत, कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती इलाज केला पाहिजे, काय काय करायचं नाही, ह्या चिठ्ठीवरती सगळं लिहून दिलेलं आहे ह्या चिठ्ठीवरती. दुसरी गोष्ट ह्या चिठ्ठीवरती नाही, ह्या चिठ्ठीवरती ही आहे सिटी स्कॅन आणि ह्या चिठ्ठीवरती MRI आहे. जिथं सिटी स्कॅन करणार का त्यांना ही चिठ्ठी दाखवून नका, ह्याच्यावर भरपूर काय असं लिहून गेलं आहे, तर ते डॉक्टरांना कळणार. तर ही आहे सिटी स्कॅन. तर सिटी स्कॅन करणार होतो आपण असं सरकारी दवाखान्यामध्ये,
करणार होतो आपण. तर ही सिटी स्कॅनचं आहे. MRI सरकारी दवाखान्यामध्ये होत नाही, मेडिकल कॉलेजला सुद्धा होत नाही, मोठ्या सिव्हिलमध्ये. तर MRI करायचं म्हटल्यानंतर आपल्याला MRI हा बाहेरच करून यावा लागणार होता. जे आम्ही संसरच्या डॉक्टरांना विचारलं, त्या डॉक्टरांना पण हा सल्ला दिला होता की आपल्याला की तुम्ही एक वेळेस MRI करून घ्या. MRI केल्यानंतर ना त्यामध्ये काय झालंय नेमकं, शिरवशिर चढलेले आहे किंवा काय झालेलं आहे ह्यानंतरच समजेल. तर तुम्हाला सांगते, ही MRI, सिटी स्कॅन, छातीची पट्टी, तुम्हाला सगळं रिपोर्ट मी दाखवते की सध्या जे आम्ही ट्रीटमेंट केलं, ही ट्रीटमेंट आम्ही कुठल्या ह्यातनं केलं हे पण म्हणजे ही तुम्हाला दाखवते बरं का मी. तर ही त्याची फाईल आहे आता सध्याची. तर आता भरपूर ही गोळी, एका गोळीनं ज्या गेल्या वेळेस आई म्हणत होते मला बीपीची गोळी दिली, त्यांना आग होती. माझ्या बीपीची जी गोळी तिला महिन्यात दिली होती, त्या बीपीच्या गोळीने तिला आग होत होती पूर्ण शरीरामध्ये. तर तुम्हाला सांगते, पूर्ण शरीरामध्ये आग झाल्यामुळं ती गोळी मी डॉक्टरांना सांगितलं की म्हणले ही जी तुम्ही गोळी दिली त्या गोळीने म्हणत ते मॅच होत नाही म्हणत, त्या गोळीची आग होती. तर परत ही गोळी त्यांनी बदलून दिली. तर आता भरपूर अशा गोळ्या आल्या, ते तुम्हाला गोळ्या पण दाखवते. पण भाऊ बहीण, फॉल्ट काय होते, गोळ्या खाल्ल्यानंतर जास्तच हातपाय सुचतात आहे, गोळ्या खाल्ल्यानंतर जास्त त्रास होतो या. तर हो काही ही आजचं आहे. तर एवढ्या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्या. तर ते गोळ्या पण मी आणलेल्या आहेत, ही पण मी तुम्हाला दाखवते. आवड्या यायच्या गोळ्या घेऊन मी सांगते मी तुला. हो, तेव्हा तुळशी बघितलेलं, तेव्हा किती लढत होती, तसलं मोबाईल मध्ये बघून छातीचं पायाचं रडत होती का नाही? मोबाईल मध्ये लढत होती. आईसाठी रडत होती बाळा मी. आईसाठी रडत होती. असले ह्याच्यासाठी असले ही बघून असलं. तर ही आईची ही दवाखान्याची तर रडायची होती ती एक ठेवू ना बाळा, त्याची बोट हे उमाडत्याल, राहू दे ती. मम्मी मला म्हणत होती तुला हिल झालं, साखर वाढली असती. काय मम्मी खोट बोलते ना काय. तर ही जे आहे ना, हे सगळं मी आता इथं ठेवणार आहे. तर ही फाईल आहे आईची. आणि ही भरपूर अशा दिल्या गेलेल्या तिला गोळ्या. तर ही 7 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या त्या 7 दिवसांनी आपल्याला परत बोलावलं होतं बरं का डॉक्टरने, 7 दिवसांनी परत. पण जर आपल्या पेशंटला फरकच नाही, पेशंटला जर अजून जास्त होत आहे, तर मग त्यात जाण्याला काही अर्थच नाही. तरी पण आपण ही जी ट्रीटमेंट दिली ना, ही ट्रीटमेंट आपण घेण्याचा प्रयत्न केला. तर काही एवढ्या गोळ्या आहेत, 7 प्रकारच्या, 6 आणि एवढी पाकिट आईची आहे ती. 7 प्रकारची पाकिट, 7 प्रकारच्या गोळ्या आहेत. मग आता ही गोळ्या कुठल्या कुठल्या आहेत ही पण मी तुम्हाला दाखवणार. ही जेवणाच्या अगोदर खायची म्हणजे ओमळी, एवढ्या सगळ्या गोळ्या खाऊन तिला पित्त नाही होण्यासाठी ही गोळी दिलेली आहे त्यांनी. ओमी ही प्रत्येकाला गोळी देते. बाळा थांब नाही, ही सकाळ दुपार संध्याकाळ ही 3 टाइम गोळी त्यांना दिलेली आहे, तिला दिलेली आहे. कुठल्या पाकिटातलं काढू नका तू, पोरं थांब. हे जेवणानंतरचे आहे, ते गोळी कशाची आहे काय माहित नाही. ही अर्धीच खायची गोळी. आता भावा बहिणी होता होईल एवढं तर आपण प्रयत्न केला, पण काय नाही वाटलं की तुम्हाला सांगते, सलाईन ही बंद केल्यानंतर घरी नेल्यानंतर गोळ्या ही खाल्ल्यानंतर नंतर तरी तुम्हाला सांगते तब्येतीमध्ये बऱ्यापैकी असा काय फरक जाणवल. पण फरक तर काही जाणवला नाही. हा गोळ्या खाल्ल्या की हात आणि पाय सुचतात. मग नेमकं हे ट्रीटमेंट चुकीच्या मुद्द्यावरती चाललंय का काय चाललंय हेच काय समजायला राजी नाही आपल्याला. तर काही ही त्यांना दिलेली 7 दिवसाचे आपल्याला हे ट्रीटमेंट दिलेलं आहे. 7 दिवसाचं, 7 दिवसात आपल्याला परत माघारी यायला सांगितलं होतं. ही रक्त पातळ होण्यासाठी ही गोळी दिलेली आहे बरं का त्यांनी. आता ही ज्या टायमाला 3 दिवस आम्ही दवाखान्यात होतो का नाही, 3 दिवस तुम्हाला सांगतील सलाईन मधून डोस दिल्या गेलं, म्हणजे इंजेक्शन भरल्या गेलं.
तर ही रक्त पातळ होण्याची गोळी आहे. तर ही गोळी आहे ना रक्त पातळ होण्यासाठी दिलेली ही गोळी आहे, तुम्हाला सांगते. आणि ही आहे तिला 7 दिवसाच्या बीपीच्या गोळ्या दिलेल्या. ही जी गोळी आहे ना ही गोळी बीपीची आहे. बीपी आहे म्हणतात, पण ही गोळी बीपीची आहे. पण आता आपल्याला जेवढं ट्रीटमेंट तुम्हाला सांगते, जिथं आपल्याला चांगल्या डॉक्टरांचं नाव सांगितलं गेलेलं होतं तिथं डॉक्टरांपाशी पण आपण गेलो. पण तुम्हाला सांगते बऱ्यापैकी नाही, फरकच काय पडला नाही खरं सांगायला गेलं तर. हो का, ही तर अशा प्रकारे तुम्हाला सांगते भाऊ बहिणी ट्रीटमेंट घेतलेलं आहे. नाही म्हणलं तर तुम्हाला सांगते भरपूर असं ही पण झालं. हो का, पैसे गेल्यासारखं जर तुम्हाला सांगते, जसं पैसे गेल्यासारखं जर तुम्हाला सांगते आईला जर बरं वाटलं असतं ना तर खरंच मनाला लय भारी वाटलं असतं. तर त्यांचं 5 दिवसाचं ट्रीटमेंट होतं, पण आपण 3 दिवसामध्ये म्हणजे काय केलं, नाही 5 दिवस तुम्हाला सांगते. ते काय म्हणलं 3 दिवसाचं तुम्हाला ट्रीटमेंट देतो. तर आज 3रा दिवस होता. 3रा दिवस म्हणजे काल 3रा दिवस पूर्ण झाला, आज 4था दिवस होता. तर 3 दिवस जरी पूर्ण झाले ना तर तुम्हाला सांगते रिझल्ट ही काहीच आला नाही आपल्याला. तर विनाकारण पैसे घालण्यात काहीच मज्जा नव्हती किंवा त्याला काय अर्थ बी नव्हता. खरं जर सांगितलं का नाही भाऊ बहिणीनं, 20,000 रुपयाकडे तुम्हाला सांगते पैसे गेलं आमचं. किती? 20,000कडे पैसे गेलं. सगळा खर्च आम्ही केला ना, 20,000कडे आमचं पैसे गेलं. पण पेशंटला काही एक मात्र तुम्हाला सांगते रिझल्ट नाही आला. तरी पण तुम्हाला सांगते त्याच्यातून सुद्धा लय मोठा निर्णय मी घेतलेला होता. कुठला निर्णय घेतला होता माहितीये का? ती कर्नाटककडं जी तुम्हाला सांगतात, जे डॉक्टरांचं जे नाव घेतात ना, कुठलं लिपणगाव का कुठलं निपणगाव असं काहीतरी, भरपूर अशा कमिट्या आहेत. पण मला काय त्याचं नाव येत नाही. काय नाव आहे त्याचं, नाव आहे त्या गावाचं कुठलं? ते कर्नाटककडं, ते कोल्हापूरकडं ते गाव हे जायचं होतं, आता आईला घेऊन जायचं होतं. ते गाव कर्नाटक निपणगाव का काहीतरी आहे असं. तर भावा बहिणींनो, निपणगाव का काहीतरी असं आहे ती. आता तुम्ही तर सांगताय मला, तुम्हाला माहिती आहे, पण आता मलाच काय माहित नाही, माझ्याच काही डोक्यात येणार झालंय. तर तिकडं सुद्धा घेऊन जायची आमची पूर्णपणे अशी, म्हणजे कारण कसं आहे माहिती आहे का, ह्यातून हिला उठवायची. मागचा विचारच केला नाही काय होईल आणि काय नाही होईल, ह्याचा विचारच नाही केला. कारण की आपल्याला सध्या जी ही आहे ना, कारण की आहे ना, सध्या आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की आईला पहिल्यासारखं होणं ही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सांगते त्याची सुद्धा पूर्ण माहिती काढली. तुम्हाला सांगते तुमच्या दाजीने मला रात्री 11 वाजता फोन केला, हे पण मी तुम्हाला सांगितलं. त्यांना मी माहिती पण काढायला लावली, कारण की आमच्या तिथलं जे ड्रायव्हर आहेत का नाही, त्यांच्या पण सुनाला असं झालेलं होतं, अर्ध्या अंगामधून ही गेलं होतं पूर्ण वारं. तर तुम्हाला सांगते त्यांना पूर्णपणे असं माहिती होतं ते हे तिकडचं लिपणगावचं काय. तिथं पण आपण त्यांना म्हणलं होतं की बघा त्यांची गाडी ही बघा, म्हणजे गाडी ही बघा काय भानगड आहे काय नाही. म्हणलं आपण तिकडं सुद्धा जायला मी तयार झालो होतो, राजा मी, म्हणजे आम्ही सगळेच जे काय असेल ते. म्हणलं बघू एकदा जी काय असेल ती. पण म्हणलं की परत तुम्हाला दवाखान्यात आल्यानंतर ना आईला ही गोळी खायला दिली. एक दुपारची जी गोळी होती ना 3 टाइमची, त्यातली एक गोळी खायला दिली. ती गोळी खाल्ल्यानंतर ना पाय सुजतोय. आणि त्यात विषय पण असा झाला, तुम्हाला सांगते, आता तिचं जी एक पाय आहे ना, पायामधून आहे ना, तुम्हाला सांगते एवढ्या भारी भारी औषध गोळ्या दिल्या, गोळ्या चालू आहेत त्या. मग आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला सांगते, कधी म्हणले की पॅरालिसिस येऊन गेला ते म्हणतात, परत म्हणतात की पॅरालिसिसचं ट्रीटमेंट चालू आहे, परत म्हणतात की शिरा चॉकअप झाले असेल. म्हणजे एका निर्णयावरती थांब नाहीत. तर माझा ही ट्रीटमेंट कशावरती चाललेलं आहे, बहुतेक कदाचित पॅरालिसिसवर. तर मग आता ह्याच्यावरचे जर औषध गोळ्या दिला ना, ते बहुतेक कदाचित तिला डबल डोस होतोय का काय होतोय ही पण काय समजू नाही राहिलं आपल्याला. गोळ्या दिल्यानंतर ना तिला त्रास होतोय, हातपाय पूर्ण सुजतात, त्रास होतोय त्या गोष्टीचा. आणि पायामध्ये आहे ना ती, म्हणजे जीव नसल्यासारखंच होते त्या पायामध्ये. मग काय झालं आता त्यातून सुद्धा भाऊ बहिणीने आपण काय केलं, गाडीवर आता हो का, गाडी जरी करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते 500-600 रुपये घेतलं असतं. तरी पण म्हणलं की राजाने मी ठरवलं की बाबा गाडी करून आणायची काही एवढी कॅपॅसिटी नाही. म्हणल्यानंतर ना आपण नेऊ म्हणलं गाडी करूनच. पण तरी पण तुम्हाला सांगते
आईचं काय म्हणणं होतं आता आपल्याला काय तिला स्ट्रेस द्यायचं नाही किंवा टेन्शन द्यायचं नाही. ती लागली रडायला, म्हणले कशाला कशाला बी पोरांनो पैसे घालवताय, कुठनं एवढं पैसे आणणार हाय, हो द्या माझं काय झालं तरी मला गाडीवर बसवूनच नाही असं तसं. ती म्हणली मी प्रयत्न करते. तर बाबा आता दवाखान्यातनं बाहेर आल्यानंतर एवढं तेवढं म्हणजे आई जरा पाय उचलायला लागले. मग आम्हाला वाटलं की बाबा बसल व्यवस्थित, म्हणजे नाही का व्यवस्थित बसल, येईल बसायला म्हणलं. मग आवीनं मी काय केलं, तिला उचलून म्हणजे असं आता दोघाला उचलायला काही ते हे नाही लय. मग आवीनं एका साईडला घेतलं आणि मी एका साईडला घेतलं आणि तिला उचलून आम्ही अशी आवी राजाच्या पाठीमागं बसवलं. त्यानंतर मी लगेच बसली आणि मग मी धरून बसली. त्यानंतर तिला आम्ही घरी घेऊन आलो. आता तिकुंड कसं बसं घेऊन आलो, पण थोडक्यात तुम्हाला सांगते घरी आलो. आणि घरी आल्यानंतर आता आवीची गाडी आमच्या गाडीच्या पाठीमागच होती, पण आम्ही अगोदर आलो. त्यानंतर मी उतारली आणि मी तिला धरलं होतं. आणि पिंकी घरात नाही असतोपर्यंत आणि मी तिला उतरू असतोपर्यंत, आता राजूने तर गाडी धरलाय त्यामुळे तर काय करू शकत नव्हता. मी उतरू असतोपर्यंत आता मी तर तिला धरल्यामुळे मी तिचा एक पाय नाही नव्हती धरू शकत. मी तिला धरलेलं ह्या पायच्या साईडला, त्या साईड दुखणारा पाय ह्या साईडला होता. मग पिंकी घरात नाही असतोपर्यंत तुम्हाला सांगते त्या पाय काय झालं, म्हणजे असं हे नसल्यासारखंच, त्याला काय जाणवच नाही. मग तुम्हाला सांगते गाडीच्या सायलेन्सरवरती पाय पडला. तर तुम्हाला सांगते सायलेन्सर सुद्धा तिला भाजला, एवढा मोठा तिला फोड आला. म्हणजे एक नाही तर 7.5 महाग लागलेलं आहे भाऊ बहिणींनो. तर असू दे चला. तर आता तुम्हाला आता बहिणींचं झालं आणि भावा बहिणींचं झालं. तर तुम्हाला सांगतो का, ही बहिणीचा वाद आणि भावा बहिणीचा वाद ही सगळा एक साईडला ठेवायचा आहे मला. आणि मला ही विषय सहसा जास्त मला काढायचं नाही. तर सध्याची जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीतून फक्त जी पेशंट आहे म्हणजे जी आमची आय आहे ह्यातून आपल्याला फक्त बाहेर काढायचंय. डोक्याला टेन्शन घेऊन. तर हो का, आपल्या पद्धतीनं जेवढं मायाच्याने होता होईल किंवा रायाच्याने होता होईल एवढं आम्ही प्रयत्न केलं. त्या प्रयत्नाला कसं असतं माहिती आहे का, काही प्रयत्नाला यश येतं, काही प्रयत्नाला यश येत नाही. तर आज कुणाच्या तरी प्रयत्नाला यश येणं ही लय महत्वाचं आहे. तर असो भाऊ बहिणीनं जेवढं आपल्याच्याने प्रयत्न होत होता एवढं ते आपण प्रयत्न केलं. आता राहिला विषय तुम्हाला सांगते मी माझ्या बहिणीचा. आता आईला फोन आला होता, तर आता ती तिकडनं निघालेली आहे आईसाठी, म्हणजे आईला घेण्यासाठी ती निघालेली आहे. तर असू द्या, जाऊ द्या. हो का, आम्ही असफल राहिलो तर ती तरी सफलता होऊ द्या. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपल्याला महत्वाचं हे आहे की आपल्या कुंडं नाही तर तिच्या कुंड का व्हायला तुम्हाला सांगते आईला फरक पडला पाहिजे, ती पहिल्यासारखी झाली पाहिजे. मला ना कुणा सांग तुम्हाला सांगते मी अजून बी सांगते, मला ना कुणावर राग रुसवा न कोणाला, माझा कधीच हेतू नसतो कोणाचं मन दुखवण्याचं किंवा काय. पण तुम्हाला सांगते प्रत्येक वेळा आहे ना कुठंतरी मी चुकीची ठरल्या जाते किंवा मलाच बोलल्या जातं. पण असू द्या, चला बरोबर आहे का नाही. तर असो, तर अशा प्रकारे प्रत्येक आईचं रिपोर्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मग आता ह्याच्यावर जर तुम्हाला काय कळलं तर मला नक्कीच सांगा. पण विषय असा होतो की ज्या टायमाला तुम्हाला सांगते तिला औषध गोळ्या दिल्या जातात त्या टायमाला तुम्हाला सांगते तिला जास्त होतं या, कमी काय व्हायला पण जास्त होते. तर हे आहे काय सगळं आहे रिपोर्ट, ही एक्सर, ही फाईल, आणि तुम्हाला सांगते ही इतक्या मलबक गोळ्या. मग आता काय करायचं, आपण जेवढं मायाच्यानं होता होईल एवढं भाऊ बहिणींना मी खरंच पुरेपूर प्रयत्न केला. आशा होती कुठेतरी मन नाराज झालं यातून, म्हणजे पुरेपूर आपला प्रयत्न होता की यातून बाहेर काढण्यासाठी. तर आता एवढं तुम्हाला त्या डॉक्टरांना पण विचारलं आपण पूर्णपणे असं MRI काढण्याची ही तयारी केली होती. MRI हिथं जर आता हिथं तर काय आपल्याला चांगलं डॉक्टर माहीत नाही. तर ती निपण कुठं ती आहे ना कर्नाटकाकडं, तिकडं सुद्धा जायला तयार झालो. मग आता काय करायचं भाऊ बहिणींनो. आता शेवटी कसं आहे माहितीये का, स्वामीवरती सोडलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रत्येक रिपोर्ट मी तुम्हाला दाखवणार. आणि आता ह्याच्यावर जर तुम्हाला जर काही समजलेलं असेल तर मला तुम्ही नक्कीच सांगू शकता. बाळा पोरग पण लेअर तुम्हाला सांगते बारकं पोरग झोपले त्या लेकराला तर तुम्हाला सांगते खेळ. आणि त्या 3 दिवस तुम्हाला सांगते पुरेपूर त्या टायमाला तुम्हाला सांगते आईला औषध गोळ्या दिल्या जात होते ना रात्री. तुम्हाला सांगते कधी नाही म्हणजे तिला इथं कधीच म्हणजे असं घरामध्ये ह्याने एवढं कधीच झोपत नाही ती. पण औषध जेवण करून नंतर तिला औषध गोळ्या दिल्यानंतर तिची झोपायची ना, मग झोपायची. मग आता आपल्याला कुठेतरी अशी भीती वाटते की बाबा कधीच झोपणार हे आपल्याला बोलणार जरी दुखत हे असल्यानंतर ना माणूस तर ही होत नाही. पण ही एकदम निवांत, कारण की तिथं औषध गोळ्या म्हणजे जी सलाईन मधून जी काही औषध असतात किंवा गोळ्या असतात मग ते तिला झोप यायची.
मग मला कुठेतरी असं मनाला आहे का ना, माणसाचं मन एक चांगलं चित्त एक वाईट चित्त, मग माझ्या मनाला असं मनात दुचका लागायचा, म्हणून मी असं जागी राहायची आणि बघायचे, सारखे उठवायचे तिला, म्हणजे सारखी म्हणजे अर्ध्या तासानं 15 मिनिटांनी तुला यायचं का बाथरूमला, यायचं का बाथरूमला, ह्या दृष्टिकोनात ती बोलली की मग माझ्या मनाला असं भारी वाटायचं. तर चला भाऊ बहिणीनं, तुमच्या दाजीनं पण विचारलं होतं तिकडचं त्या निपण गाव, तिकडे कर्नाटकाकडे जायचं, कोल्हापूरकडे जे गाव आहे ना तिकडची त्यांनी माहिती काढली होती. कारण की आमच्या सासूबाई आहेत ना, त्यांच्या भाऊजाईच्या आईला पण असंच झालेलं होतं. ती किती 1 का 2 वेळेस गेल्या, त्यानंतर त्यांचं क्लिअर झालं होतं. पण त्यावेळेस मला वाटतं साधारणपणे त्यांना कधी आहे ना, ही लॉकडाऊन म्हणजे कोरोनाच्या आधी त्यांना झाले होते, त्यावेळेस त्यांनी तिकडे घेऊन गेलेले होते. मग त्यांनीच आपल्याला थोडीशी माहिती सांगितलं. तिकडे पण जायला आपण तयार झालेलो होतो, पण असू द्या, तुम्हाला सांगते आता बहीण निघालेली आहे आईला तुम्हाला सांगते घेण्यासाठी. तर जाऊ द्या, आपल्याच्याने नाही झालं तिच्याच्याने झालं तरी बरं झालं, ती स्वतःच्या पायावरती उभा राहील, चांगलं होईल, हीच आपली अपेक्षा, हीच माझ्या देवाला प्रार्थना. मग आता ह्यात तुम्हाला तुम्ही मला चुकीची समजा, तुम्ही मला बरोबर समजा, किंवा तुम्हाला चांगलं बोलायचं असेल चांगलं बोला, किंवा मला 2 शिव्या द्यायच्या असेल तर मला तुम्ही 2 शिव्या द्या. तर ही पूर्णपणे असं मी आईचं रिपोर्ट सांगितलेलं आहे, तर तुम्हाला दाखवलेलं पण आहे तर जी काय आहे ती. तर आल्याला तुम्हाला सांगते, मस्त बसली जरा, आईची तेलाने मालिश केली. पहिली गोष्ट ते शिरा मोकळ्या केल्या पायाच्या, असे चुळून 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 चुळून, कारण की मालिश जेवढं करायला एवढं ते शिरा मोकळ्या होत्या. मग ते चुळून असं पाय चुळून चुळून ह्याने सगळ्या पूर्ण अशा शिरा मोकळ्या केल्या. त्यातल्या त्यात ती असं बसून नाही बरं का, ती पूर्णपणे अशी तिची जिद्द, म्हणजे तिची स्वतःची लढाई, आता स्वतः बरंच आहे, ती तिची लढाई आहे ना, ती पूर्णपणे लढायचा प्रयत्न करते. हो आल्यात असू दे उद्या. तर तुम्हाला सांगते पूर्णपणे ती जिद्द, ती तिच्या शरीराबरोबर तिची जी झुंज आहे तिच्या ह्याच्याबरोबर, ती झुंजती हे आपल्याला पण दिसतंय. नक्की ते तिला यश मिळेल. तुम्हाला सांगते, जरी पण तिचं हे नव्हतं ना एवढं, हे काय प्रयत्न करते ती, तिच्या शिरा पण अशा मोकळ्या आपण करतो तेला चोळून, आणि ती प्रयत्न पण करते. तर नक्कीच जी माझ्या भावा बहिणीने सुद्धा चांगल्या हे केलेलं आहे, त्या कमेंटमधून जे तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे, कमेंटमधून जे तुम्ही आधार दिलेला आहे, जी कमेंटमधून तुम्ही एक आशा दाखवलेली आहे, आशा बाबा आहे सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे देवाच्या कृपेनं, ही जे तुम्ही हे दिलेले आहे ना प्रोत्साहन, तर खरंच त्या प्रोत्साहनासाठी तुमचं मनापासून माझं माझं असं मस्तक टिकून तुमच्या ह्याला मी खरंच हे करते, आभारी आहे मी तुमची. तर असंच चांगला आशीर्वाद द्या, कारण की ते म्हणतात का नाही, माणसाचा आशीर्वाद ही नेहमी माणसाच्या कामी येतो. तर असाच चांगला आशीर्वाद तुम्ही माझ्या आईसाठी पण द्या. तर जरा काही चुकी केलं असेल, माझं काही चुकलं असेल तरी पण मी तुमची मनापासून माफी मागते. आता ह्यात कोणाला दिखावा वाटत असेल तर तुम्ही दिखावा समजू शकता, किंवा कोणाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही मनापासून समजू शकता. तर चला भाऊ बहिणींच्या सगळ्यांना आपली काळजी, बाय बाय. ह्या रिपोर्टमध्ये जेवढं मी सांगितलं, तुम्हाला जर काही नक्की समजलं असेल तर मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा, कारण की जेवढं आपल्याच्यानं होता होईल एवढं तर आपण पुरेपूर प्रयत्न केला. भाऊ बहिणी असं कुठंच म्हणजे असं हे करायचा प्रयत्न केला नाही. पण आता शेवटी कसं आहे माहितीये का, एक नशिबात जे कुठल्या पण गोष्टीचं असू द्या, एक नशिबात जे लिहिलेल्या गोष्टी असतात आणि जी होणार असतात, ह्या गोष्टी होणारच. ती म्हणतात का नाही, नशिबात लिहिलेला लिखाही कुणालाही चुकू शकत नाही, कारण की सटवाईने कुणाच्या नशिबामध्ये काय लिहिलंय आणि कुणाच्या नशिबामध्ये काय नाही लिहिलंय हे कुणाचं नशीब कुणी बघू शकत नाही. पण ह्याच्यातून तुम्हाला सांगतात मार्ग भरपूर असतात. मग ती मार्ग म्हणजे तुम्हाला सांगते 100 मार्ग असतात. मग जर आता आपण पहिल्या स्टार्टिंगला हा मार्ग निवडलेला आहे, मग आता ह्या मार्गामध्ये जर आपण असफल झालेलं असेल तर आपल्याला दुसरा पण मार्ग आपल्या समोर आहे. तर त्या मार्गावरती आपण चालायचं. जवळ आपला मार्ग आपण निवडलेला आहे, त्या मार्गामध्ये आपल्याला आपला रस्ता सापडत नाही आणि आपली जी जवळ मंजिल आपल्याला भेटत नाही ना, तवर ती आपली मंजिल आपण हुडकतच राहायची आणि ती मंजिल आपण चालतच राहायची. तर ही तर नाही, आता तुम्हाला सांगते माझी बहीण निघालेली आहे वाटतं आईला नेण्यासाठी, तर नेऊ द्या. हिथं नाही तर तिथं का व्हायला तुम्हाला सांगते तिला फरक पडावा हेच. आता कसं झालं, तिचा बी दृष्टिकोन आणि माझा बी दृष्टिकोन असाच झालेला आहे की तुम्हाला सांगते आईचं दुखणं सारखं दुखत राहायचं, सारखं ती पाय करायची, सारखं डोकं करायची. पण ह्या गोष्टी ह्या फळाला येऊन पोचत्या हे कधीच मी तर म्हणजे आता तुम्हाला सांगते
तिचं अजून पण म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याला लावती टू व्हीलरवरती म्हणजे गाडीवरती, पण आता आईचं म्हणजे कारण की तिची हालत काय आहे काय नाही हे आम्हाला माहिती आहे. पण जसं मी डोळ्याने बघितलं तसं मला विश्वास बसला, तसं तिनं पण डोळ्याने बघितल्यानंतर तिला पण नक्कीच विश्वास बसेल. बरोबर आहे का नाही? तर चला मग असू द्या. ही तर ह्याचं रिपोर्ट मी तुम्हाला सगळं दाखवलं, जेवढं तिथे 3 दिवसामध्ये ही ट्रीटमेंट झालं आणि त्याच्या अगोदरचं ट्रीटमेंट झालेलं हे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. गोळ्या खाल्ल्या की जास्तच होते, पण दुखणं काही कमी व्हायचं नाव घेणं झालंय.